मंडळी, आज आपण बोंबील फ्राय रेसिपी करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। आपण बोंबील आता साफ धुवून घेते, त्यात आपण आता हळद टाकूया, लागेल तेवढं मीठ टाकूया आणि त्यानंतर लाल तिखट घालूया आणि हे सगळे बोंबील आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि त्याला आपण 10 मिनिटं मॅरिनेट साठी 10 मिनिटं आपण त्याला तसंच ठेवूया। हे आता मॅरिनेट व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण बोंबील तळायला घेऊया। त्याच्यासाठी लागणार आहे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे बोंबील आपले चांगले कडक होतात। तवा तापत ठेवलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये बोंबील सोडूया। आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून पीठ लावून बोंबील ठेवूया, तव्यावर सोडून घेऊया। एक एक व्यवस्थित ठेवायचे। व्यवस्थित पीठ लावून आपण बोंबील फ्राय करून घेऊया। पीठ लावल्याने बोंबील कुरकुरीत होतं। आपण आता बोंबील फ्राय करत ठेवलेले आहेत। आपण हे बोंबील एक साइडने फ्राय झालेले आहेत, आपण त्याला पलटी करून घेऊया आणि आपण दुसऱ्या साइडने पण त्याला आपण फ्राय करून घेऊया। हे बघा, सगळे मी बोंबील हे पलटी करून घेत आहे। आता दुसऱ्या साइडने ते व्यवस्थित कडक होऊन देऊ द्या। आता आपले बोंबील सगळे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता आपण त्याला डिशमध्ये काढून घेऊया। हे बघा, आपले सगळे बोंबील तयार झालेले आहेत। कशी वाटली मंडळी माझी रेसिपी? तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा।